कोपरगाव शहरातील गवारेनगर परिसरात 13 जूनच्या मध्यरात्री घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। रात्री 2 वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 6 संशयित व्यक्ती कैद झाल्यानंतर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। नेमकं काय घडलं आणि या व्यक्ती कोण होत्या याचा शोध आता पोलीस घेत आहेत। प्राथमिक माहितीनुसार 13 जूनच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास 6 व्यक्ती एका इमारतीच्या पार्किंगमधून वरच्या मजल्याकडे जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही घरांच्या कड्या बाहेरून लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच बंद असलेल्या काही घरांच्या दरवाजांशी छेडछाड करण्याचा किंवा ते उघडण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या व्यक्तींच्या हातात काही वस्तू असल्याचे दिसून येत आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली। नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली, मात्र सीसीटीव्ही मध्ये दिसलेले व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सांगितले जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या व्यक्तींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत। या घटनेमागील नेमके कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। काय सांगाल काय घटना झाली आहे? मला रात्री 2 वाजता इथून फोन आला की सर तुमच्या रूमचा दरवाजा तोडलेला आहे, लॉक तोडलेला आहे। मी सकाळ व्हायची वाट पाहत होतो। सकाळी 8 वाजता मी दिवस प्रवास करून इथे 4 वाजता हजर झालो आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझा बाहेरचा लॉक तोडलेला आहे आणि तो लॉक ते चोरटे घेऊन गेला असं काहींचं म्हणणं आहे। तिथं लॉक पडेल नव्हतं तिथं, आणि आतला जो लॉक आहे म्हणजे आतली जी कुलूप आहे, बाहेरून फक्त आपण चावी घालतो, तर त्याची पट्टी त्यांनी मोडलेली अर्धवट, त्यांना त्या लॉकून उघडता आलं नाही। मला शासनाला एक विनंती करायची आहे की इथे जे कोणी आहे, इथे कोणी श्रीमंत नाही। इथे माझ्यासारखा एक 73 वर्षाचा एक रिटायर शिक्षक आहे। माझ्याकडे काय आहे? इथे काबाड कष्ट करणाऱ्या महिला आहे, काय आहे त्यांच्याकडे? इथे तुटपुंजा पगारावर काम करणारे काही नोकरदार आहे, काय आहे त्यांच्याकडे? आणि अशा ह्या बिल्डिंगमध्ये ते आश्रयाला राहतात, आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात आणि मोठ्या कष्टाने करून आजचा दिवस ते ढकलतात। आणि अशा बिल्डिंगमध्ये असे चोरटे शिरावेत आणि त्यांनी लोकांचं जिना हराम करून टाकावं। आणि ही जी बिल्डिंग आहे ही गावाच्या शेवटच्या टोकाला आहे की जेणेकरून चारही बाजूला ह्या काट्या कुपाट्या आहेत। शासनाने किंवा नगरपालिकेने इथं लाईटची सुद्धा व्यवस्था केली नाही। आम्ही घरपट्ट्या सुद्धा भरतो, घरपट्ट्या आम्हाला फक्त रेग्युलर काय मिळालं नगरपालिकेकडून? फक्त पाणी मिळालं, फक्त पाणी मिळालं। इथं लाईट नाही, काही नाही, कोणती सोय नाही। आणि तिसरी गोष्ट, माझ्या पोलीस डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे, आम्ही सगळे गरीब माणसं इथं आहोत, गरीब माणसं इथं आहोत आणि ते दिवसभर काबाड कष्ट करून रात्री जेवण झालं तर झोपतात आणि झोपल्यानंतर हे रात्री 2-3च्या सुमारास हे चोर येतात आणि काय करतात? हे घर फोडी करायचा प्रयत्न करतात। आज मी मुंबईला होतो, मला जेव्हा इथं आमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की सर तुमचं घर फोडण्यात आलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ त्याने मला दाखवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये मी काल रस्त्याने प्रवास करत असताना 8 वेळेस चेक केला, 7 चोर इथून गेटमधून जाताना दिसले, गेटमधून म्हणजे या पायरून जाताना दिसले। आणि मग शासनाला माझी विनंती आहे, पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, आपण कोण आहोत? तुम्ही आमचे आश्रयदाते आहात, आमचं रक्षण करणारे आहात। आम्ही तुमच्या भरोश्यावर इथं जगतो आणि नगरपालिकेच्या लोकांना माझं विनंती आहे, आम्ही तुम्हाला मतदान देऊन काय करतो? तुम्हाला निवडून आणतो। निवडून आलो म्हणजे मग आम्ही कोणीच नाही का? आम्हाला बेवर सोडून दिले का? हा मोठा प्रश्न आहे। इथे जर तुम्ही पाहिलं सर, तुम्ही कॅमेरा फिरवा, इकडे काही महिला बसलेल्या आहेत, या साईडला कॅमेरे फिरवा, हे कोणी श्रीमंत नाही याच्यामध्ये। इथं आहेत साधनं काय, यांच्यात मोटरसायकली आहेत, एवढं हे यांचं उपजीविकेचं साधन आहे, त्यांना कामावर जाण्यासाठी साधन आहे। इथं सोडतात बिचारे, जाऊ नये म्हणून काही कुलपा लावून ठेवतात। आणि तरीही मागच्या 2 वर्षापूर्वी एक बाईक इथून चोरली गेलेली आहे, त्याची पोलीस स्टेशन किती दखल घेतली मला माहीत नाही गोष्टीमध्ये, पण एक बाईक इथून चोरली गेलेली आहे। एक बाईक चोरली गेली म्हणून त्या ओंकार देवडे
यांनी एक स्वतः त्याच्या मालकीचा एक कॅमेरा इथं बसवलेला आहे आणि आम्ही सगळे मिळून आता ओंकारने कॅमेरा बसवला म्हणून 8 चोर इथं शिरताना मी पाहिले, म्हणजे याच्यामध्ये फुटेजमध्ये दिसलेले आहे 8 चोर दिसले त्याच्यामध्ये केवळ त्या ओंकारच्या कॅमेऱ्यामुळे. आणि इथे आम्ही कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत, पण काही अपरिक कारणानं म्हणा की तांत्रिक बिघाड म्हणून सध्या ते बंद पडलेले आहेत आणि ते आता ते चालू आम्ही करणारच आहोत. फक्त आम्ही आता पोलीस काय म्हणणार आहेत की सर तुम्ही इकडे कॅमेरे बसवा, असं करा आणि फुटेज आम्हाला दाखवा, जर आमच्याकडे कॅमेरे नसते तर. पण आता इथं कॅमेरे आहे, चोर येतात इथं लुटायचा प्रयत्न करतात आणि जर समजा एखादं नवरा बायको येत आहे एका रूममध्ये आहे, त्यांचं दार उघडलं, पहिली गोष्ट वीक पॉईंट, बाईच्या असं नरड पकडलं, इथं चाकू लावला, नवरा काय करतो जेवढा सध्या त्याच्या पुढे फेकून देतो, हे बाबा घे आणि हात लावून कशा आम्हाला. लोकांना त्यांचा जीव प्यारा आहे आणि म्हणून शासन माझी विनंती आहे, आमचा जीव वाचवा, आमचा जीव वाचवा. रात्री ज्यावेळेस ही घटना झाल्याच्या नंतर आपण आपल्याकडनं काही पोलीस जे प्रशासन आहे त्यांना काही कळवण्यात आलेलं होतं? मी त्याबद्दल दिवसभर प्रवास करून आलोय सर. मी इथं 4 वाजता आलो, तेव्हा जे काही उपस्थित आहे ते सांगतील. विजय भाऊ सांगा तुम्ही पुढे. कोपराव पोलीस स्टेशनला रात्री कॉल केला होता, पोलीस पण आले होते रात्री. त्यांनी पण अंधारात बरेचसे वेळ 1 तास त्यांच्या मागे गेले, त्यांनी पण भरपूर त्यांच्या मागे गेले, पण ते सापडले नाही. आता सध्या आपली शेवटची मागणी जी आहे ती काय असेल? डिपार्टमेंटला आमचं एवढं सहकार्य आहे का त्यांनी इकडं थोडेसे डिपार्टमेंटचे माणसं 1-2 वाढावे, रात्रीचे राऊंड चालू करावे, कारण डिपार्टमेंट इकडे कधीच आतापर्यंत राऊंड आलेले नाही. आणि इथं काय होते, जी चारी वगैरे ना, इथं त्यांना जायला लपायला खूप जागा आहे. डिपार्टमेंटला तेवढंच विनंती आहे का त्यांनी सहकार्य करावे, इकडं रोजचं एक राऊंड तरी चालू करावे, थोडे माणसं या भागात वाढवावे.